जागरण फिल्म फेस्टिवल मध्ये तू आली, हे तुझ्यासाठी नवीन आहे ना. हे सगळं वॉर्नर ब्रदर्स मध्ये जाणं, ते स्टुडिओत जाणं, मग हे कसं फील केलं? नाही, ते खूप नर्वस झाले होते मी जागरण फेस्टिवलला पण आणि सॅन्टो डॉमिंगोला पण आणि वॉर्नर ब्रदर्सच ऑफकोर्सच म्हणजे. पण जागरण फेस्टिवलला आता सॅन्टो डॉमिंगोला कसं कंट्री ऑफ ऑनरचं सेक्शन खाली आमची फिल्म फक्त प्रिव्ह्यू करणार होते, तिकडे प्रीमियर करणार होते, तर तिकडचं सगळं स्पॅनिश पब्लिक होतं आणि तिथे पण धाकधूक की बाबा आता इंग्लिशमध्ये चित्रपट आहे, त्यांना कितपत तो समजतो, कितपत तो लोक, कारण का सॅन्टो डॉमिंगोला ऍक्च्युली लेजिटिमेटली एका प्रेक्षक वर्गाने बघितली फिल्म. आतापर्यंत जे प्रिव्ह्यूज झाले ते टीमसाठी, नातेवाईकांसाठी असा तो झोन होता. तर ऑब्व्हियसली आपले नातेवाईक किंवा आपल्या माणसाने केलेली गोष्ट बायस्ड असतात, त्यामुळे हो छानच आहे. आणि माझा कधी कधी असं होतं की समोरचा कौतुक करत असेल तर माझा विश्वास थोडा कमी बसतो त्याच्यावर. त्यामुळे मी अशी धाकधूक की त्यांनी कौतुक केले ठीक आहे. अंकुर पण आमचा दिग्दर्शक, तो आधीपासून तू काय काम केलंयस वगैरे, पण तरीही माझा अजूनही त्याच्यावर बघितल्यापर्यंत विश्वासच नव्हता. सो सॅन्टो डॉमिंगोला जेव्हा प्रेक्षकांनी ती चांगली रिसीव्ह केली, वॉर्नर ब्रदर्स तर ओके, म्हणजे तिथे पण बरेचसे फिल्मशी रिलेटेड असलेली माणसं होती, काही नातेवाईक होते, काही कम्प्लिटली अमेरिकन लोक होते. पण जागरणला ऍक्च्युली सिनेमाचं ज्ञान असलेले माणसं होती तिकडे, ऍक्टर्स, अस्पायरिंग ऍक्टर्स, डिरेक्टर्स, ज्यांच्या स्वतःच्या फिल्म फेस्टिवलला लागले होते तेही सगळे होते. जेव्हा तिथे स्टँडिंग ओवेशन मिळालं ना, तिथे मला जरा स्वतःवर विश्वास आला की कदाचित बरं काम केलंय आपण याच्यामध्ये. कारण का ज्या पद्धतीने तो रिस्पॉन्स मिळाला, लोक खूप वेगवेगळ्या प्रकारे विचारत होते, टिप्स विचारत होते ऍक्टिंगचे, आणि मला वाटलं हे वेगळंच वातावरण झालंय अचानक. आणि नॉन मराठी पब्लिक मोर सो, म्हणजे जास्त नॉन मराठी पब्लिक, काही जण मराठी होती ओळखणारी, पण खरं तर बरेचशी माणसं मला ओळखणारी नव्हती. तर त्या करेजमुळे ते त्यांच्यात अरे ही ती अभिनेत्री, तर त्यांना चित्रपट खूप आवडला. सो ते थोडंसं नर्वस होतो, पण एकदा रिॲक्शन आली की जरा बरं वाटतं. पण आधी वॉर्नर ब्रदर्स मध्ये जाण्याच्या आधी पण बापरे, म्हणजे तिथे तर मला भरूनच आलं ते वेगळ्याच गोष्टींसाठी की आपण वॉर्नर ब्रदर्स मध्ये आहोत. खरंच बाबा आपली फिल्म इथे लागली, त्या स्टुडिओमध्ये आपलं नाव दिसलं, संस्कृती बालगुडे. तर ते असं वाटलं बापरे, आपली ऐपत तरी आहे काही करण्याची, आपण कुठपर्यंत ना वॉर्नर ब्रदर्स पर्यंत कसे काय आलो आपण. सो या बऱ्याच गोष्टी चालू होत्या मनात तेव्हा. आणि अर्थात मला तरी असं वाटतं ह्या नशिबाच्या गोष्टी आहेत त्या. नाही, पण नुसतं नशीब नसतं. माझं असं म्हणणं आहे, तुमच्यात काहीतरी असलं पाहिजे तर नशीब तुम्हाला साथ देतं. वाटतं, पटतं? ऑफकोर्स पटतं. मला तर असं वाटतं की टॅलेंटला सुद्धा कष्ट जर एखाद्यात असतील अनेक, तर ते टॅलेंटलाही हे करू शकतात, कष्ट टॅलेंटच्या पुढे जाऊ शकतात, असं माझं ठाम म्हणणं आहे. टॅलेंट फक्त असणं गरजेचं नाहीये, ते जोपासलं पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. कारण का ज्याच्यात टॅलेंट नसेल तोही तितके कष्ट करून टॅलेंट असलेल्या माणसापेक्षा पुढे जाऊ शकतो, असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. सो कष्ट अर्थातच आहेत, पण कधी कधी एखादी गोष्ट इतकी मोठी होते की ती पटकन सहन नाही होत. एकदम काय झालं असं होतं की ज्याची स्वप्न आपण वर्षोनवर्ष बघत होतो की आपण वॉर्नर ब्रदर्स फक्त फिल्मच्या ह्याच्यावर प्रेझेंटेड बाय वॉर्नर ब्रदर्स किंवा प्रोड्युस्ड बाय वॉर्नर ब्रदर्स, तिथे त्या स्टुडिओमध्ये असणं की, आणि मला हे सगळ्यात महत्वाचं वाटतं जे मी बाकीच्या इंटरव्ह्यूज मध्ये पण बोलतेय की तिथे चित्रपट तिथे असण्यापेक्षा त्या वास्तूत असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. त्या वास्तूत कितीतरी दिग्गज माणसं येऊन गेलेली आहेत. त्या स्पेसिफिक जिथे आमच्या स्टुडिओमध्ये, ज्या स्टुडिओमध्ये आमचा प्रीमियर झालं, त्या स्टुडिओमध्ये कितीतरी दिग्गज कलाकार होऊन गेले असतील, येऊन गेले असतील. खरंय. तो मान मला जास्त महत्वाचा वाटतो, मोर दॅन की बाबा हे माझ्यासाठी अचीवमेंट पेक्षा आपल्याला त्या व्हायब्रेशन्स मध्ये, त्या एनर्जी मध्ये जायला मिळालं, त्या वास्तूत पाय ठेवता आला, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.